माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या सर्व महापुरुषांना माझं कोटी कोटी प्रणाम. मी बिझनेस काय करतो हे मी नाही सांगणार, पण बिझनेस करणं खूप सोपं आहे असं ज्यांना वाटतं ते खूप चुकीचं आहे. बिझनेस करण्यासाठी काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आहे ती सेल्फ डिसिप्लिन. तुम्ही स्वतःला डिसिप्लिन लावायला पाहिजे, तुमच्या शरीराला डिसिप्लिन लावायला पाहिजे. ही खूप मोठी टर्म आहे. जसं तुम्ही जेवण काय करता त्याच्यावरती डिपेंड असते तुम्ही विचार काय करता. तर पौष्टिक जेवण हे महत्त्वाचं आहे. रोज मेडिटेशन करणं किंवा थोडी एक्सरसाइज करणं हे महत्त्वाचं आहे. दुसरं आहे अवॉइड प्रोस्क्रॅस्टिनेशन. झी जनरेशन त्यांना माहिती असेल की काही गोष्टी आपण विचार करतो की हे मी आत्ता नाही करत, हे मी उद्या करतो. असं करत करत दिवस जातात आणि आपण मागे राहतो. तिसरं आहे रिस्क घेणं. जर तुम्ही रिस्क नाही घेता तर तुम्ही बिझनेस नाही करू शकत. तुमच्यामध्ये बिझनेसचा लॉस झेपायची क्षमता असायला पाहिजे. जसं प्रीतमनी सांगितलं की त्यामध्ये इम्पोर्ट करताना खूप सारे प्रॉब्लेम्स आलेले, तर तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी असायला पाहिजे आणि त्याचं रेग्रेट करून नाही जमणार. चौथी आहे की पे बॅक टू सोसायटी. स्वतः पुढे नका जाऊ, तुम्ही सोबत तुमच्या कम्युनिटीला पण पुढे न्या. डॉक्टर आंबेडकरांनी 100 वर्ष आधी एक गोष्ट सांगितलेली की बांबूच्या झाडासारखं वरती नका जाऊ, वडाच्या सारखं पुढे जा. याचा अर्थ असा आहे की बांबूचं जे झाड आहे तो सावली देत नाही, तो नुसताच उंच असतो, पण वडाचं झाड हे सर्वांना सावली देतं. आणि माझी एक विनंती आहे की ह्या नवीन कम्युनिटीला मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी एक बिझनेस विंग म्हणून एक ग्रुप तयार करावं आणि ज्याच्यामध्ये सगळे बिझनेस एंटरप्राइजेस आहेत त्यांनी नवीन पिढी किंवा ज्यांना नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक फोरम उभं करायला पाहिजे. एवढंच बोलून मी माझं 2 शब्द